काय समोर साहेब साहेब असं दाखवा नाही दाखवा ना जरा. नाही का असं असं वरती बघूया हां यस हां थोडंसं खालती हा बघ बघ चेहरा बघ. दिसला. वर्षी आम्ही हा आंबा महोत्सव भरवतो. खरं म्हणजे हा केवळ बाजार नाही तर ही एक चळवळ आहे की कोकणातला जो आंबा उत्पादक आमचा शेतकरी आहे तो अक्षरशः वर्षभर राबतो आणि त्याच्या आंब्याला चांगला भाव मिळाला पाहिजे. तो जो काही दर्जेदार आंबा आणतो त्या आंब्याला ग्राहकांनी प्रतिसाद दिला पाहिजे आणि थेट शेतकरी आणि ग्राहक यांची थेट भेट घेण्याचा हा आमचा दरवर्षी प्रयत्न असतो. आणि याही वर्षी 1 मे पासून गावदेवी मैदान ठाण्याला हा 4 वाजल्यापासून आंबा महोत्सव सुरू होतोय. याच्यामध्ये कृषी आणि पणन विभाग देखील शासन देखील याच्यामध्ये सहभागी आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक जो आहे तो या ठिकाणी भेट देत असतो. कारण की हा आंबा जो आहे तो दर्जेदार आहे, याच्यामध्ये कुठलीही भेसळ नाही, पावडर मारलेला आंबा नसतो आणि थेट शेतकऱ्याचा आंबा जो आहे शेतातला आंबा या ठिकाणी आणला जातो. त्याच्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत असतो. यावेळेला आम्ही 5 स्टॉल जे आहेत आंबा आणि बाकीच्या उत्पादकांचे 40 स्टॉल आहेतच, पण आम्ही मिलेटचे देखील 5 स्टॉल ठेवलेले आहेत आणि त्याच्याचबरोबर आमच्या बचत गटाला देखील आम्ही 5 स्टॉल जे आहेत ते राखीव ठेवलेले आहेत. मी ठाणेकरांना आणि सगळ्याच लोकांना आवाहन करीन की थेट शेतकऱ्याला ताकद देण्याचा ही एक चळवळ आहे. आपण अवश्य 1 मे ते 12 मे या चळवळीला या आंबा महोत्सवाला भेट द्या, शेतकऱ्याला देखील ताकद द्या आणि आपल्याला देखील वाजवी दरामध्ये दर्जेदार आंबा जो आहे तो या ठिकाणी मिळवा. आपण अवश्य याच्यामध्ये सहभागी व्हा, या चळवळीमध्ये सहभागी व्हा. सर, फळांचा राजा आपल्या दारी असा असणार आहे. किती आंब्याची व्हरायटी बाकी आहे, त्यापैकी किती जाती नाही, याच्यामध्ये सावंतवाडीपासून ते अगदी दापोलीपर्यंतचे आंबा उत्पादक शेतकरी सहभागी होतात आणि अगदी पायरी, हापूस, रायवस सर्व प्रकारचे यामध्ये आंबा आणि आंब्याची उत्पादनं अशी निरनिराळ्या प्रकारची सगळी सरबतं आहेत, निरनिराळ्या लोणची आहेत, सगळे जे पदार्थ आहेत ते आणि प्लस मिलेटसुद्धा आम्ही याच्यामध्ये सहभागी केलेला आहे. मला खात्री आहे की परत या 18व्या वर्षामध्ये देखील ग्राहक जो आहे तो प्रचंड प्रतिसाद देईल. या आंबा महोत्सवाला आपण अवश्य भेट द्या. नाही, अवकाळी पाऊस आहे, निरनिराळ्या रोगांचा प्रादुर्भाव आहे आणि एकूणच हवामानीय बदल जो आहे तो जगामध्ये दिसतो तसा कोकणामध्ये देखील हे फळ अतिशय नाजूक असल्यामुळे जरा देखील हवामानातला बदल झाला तर आंबा उत्पादन जे आहे ते घटतं. आणि त्यामुळे आपण बघितलं असेल की 2022 ते 2024 आपल्याला घटलेला आंबा उत्पादन बघायला मिळतं. म्हणजे 1,80,000 हेक्टर जमिनीवर आंबा उत्पादन होतं, परंतु 2022 साली त्या ठिकाणी जवळजवळ 3,20,000 टन आंबा आला. 23 साली त्याचे निम्मे पण नाही आला, त्याच्यानंतर आणखीन कमी झाला. यावर्षी देखील या हवामानीय बदलामुळे 30% आंबा हाती आला आहे. पण कोकणातला शेतकरी हा अतिशय कठोर मेहनत घेणारा आहे, धैर्याने काम करणारा आहे आणि म्हणून ही चळवळ जी आहे की या शेतकऱ्याला आपण ताकद द्या, थेट आंबा जो आहे तो आपल्याला उपलब्ध होतो. कर्नाटक आंबा बाजारात येतो आणि हापूस आंबा म्हणून विकला जातो. त्या संदर्भात आरबीआयची देखील तुम्ही सांगितलं होती मागे नाही, कोणी जर खोटा प्रचार करून की हा देवगडचा हापूस आहे, हा पावसचा आहे, हा कोकणातल्या निरनिराळ्या ठिकाणचा जो आंबा असतो, जर अशी फसवणूक करत असेल तर ग्राहकाला देखील मी आवाहन करेन आणि अशी फसवणूक करणाऱ्यांना देखील योग्य ती कारवाई करण्याचं देखील मी संबंधित खात्याला आवाहन करेन की तुम्ही फसवणूक करू नका.
जो कुठला आंबा असेल तो आंबा म्हणून तुम्ही लोकांना विका, परंतु फसवणूक करून लोकांना आपण आंबा विकू नका. थँक्यू.